या ठिकाणी आज आम्ही फोटोशॉपची माहिती घेणार आहे. फोटोशॉप 7.0 वरती आयडेंटिटी साईज फोटो आणि पासपोर्ट साईज फोटो कशा प्रकारे ॲड करायचे याची आपण आज माहिती घेणार आहे. फोटोशॉप ओपन केल्यानंतर आज एक नवीन पेज घ्यायचं आहे, न्यू पेज. जे फाईल मेनूमध्ये क्लिक केल्यानंतर न्यू पेज येते. न्यू पेजवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेजच्या साईज येतात. साईजवरती क्लिक करायचं. त्यामध्ये 4:6, 2:3, 5:7, 8:8, 8:10 किंवा A4 साईज पेपर या प्रकारचे साईज ऑलरेडी असतात किंवा कस्टममध्ये जाऊन आपण आपले ज्या प्रकारची आपल्याला फाईल हवी त्या प्रकारची सुद्धा फाईल लावता येते. 4:6ची साईज आपण इथे घेणार आहे इंचमध्ये. त्याचं रेझोल्युशन 300 ठेवलेलं आहे आणि इथे ओके म्हणून क्लिक केलेलं आहे. तर 4:6ची ही प्रिंट तयार झालेली आहे फोटो. त्यामध्ये नवीन फोटो ॲड करण्यासाठी पासपोर्ट साईज फाईल मेनूमध्ये क्लिक करून ओपनवरती जायचं आहे आणि ज्या फोल्डरमध्ये PC ज्या डिव्हाइसमध्ये आपण फोटो ठेवलेले आहेत तो फोल्डर ओपन करायचा आहे. त्यामधील फोटो सिलेक्शन करून तो फोटो आपण आज ओपन करून घ्यायचा. इथं ओपन करून घेतल्यानंतर इथं क्रॉप टूल आहे. क्रॉप टूलनं साईज लावायची आहे. या ठिकाणी 3:3.4 सेंटीमीटर विड्थ लावलेलं आहे. हाईट 4.4 सेंटीमीटर. त्यानंतर 300 रेझोल्युशन. तर मग आपण इथं क्रॉप टाकायचं आहे त्या फोटोवरती. क्रॉप टाकल्यानंतर डबल क्लिक करायचं आहे किंवा एंटर केल्यानंतर क्रॉप अप्लाय होतो त्याच्यावरती. क्रॉप अप्लाय झाल्यानंतर हा फोटो आपण आज इथं दुसऱ्या पेजवरती या मूव टूलनं ड्रॅग करून घ्यायचं आहे. ड्रॅग करून घेतल्यानंतर ही फाईल त्या फाईलवरती डबल क्लिक करून त्याला मॅक्झिमाइज केलेलं आहे. त्याला स्ट्रोक द्यायचा आहे. तर एडिटमध्ये जाऊन स्ट्रोक दिलेला आहे साईडला 2 पिक्समध्ये आउटलाईनला. हा स्ट्रोक का द्यायचा आहे तर स्ट्रोक देण्यापूर्वी ही इमेजच्या साईडला व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये त्याचा शर्ट मर्ज होऊ नये म्हणून त्याला स्ट्रोक दिलेला आहे. 2 पिक्सचा स्ट्रोक दिल्यानंतर हा फोटो आपण रोटेट करून घ्यायचा आहे आणि इथं कोपऱ्यावरती लावायचा आहे. लायनिंगसाठी Ctrl+R सिलेक्शन करून ड्रॅग करून लायनिंग घ्यायचं आहे, म्हणजे एका लाईनमध्ये सगळे फोटो यावे त्यासाठी. वरून सुद्धा सेम तसाच ड्रॅग करून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरी लेअर बनवायची आहे याच फोटोची. त्यासाठी अल्टर प्रेस करून मूव टूलनं ड्रॅग करायचं आहे. ती एका लाईनमध्ये येतो हा फोटो. इकडे तिकडे मूव्ह होऊ शकतो. त्याला शिफ्ट प्रेस करायचा आहे. शिफ्ट प्रेस केल्यानंतर तो एका लाईनमध्ये येईल. फोटो सोडायचा आहे. Ctrl+E मर्ज करून घ्यायचा आहे. मर्ज केल्यानंतर दुसऱ्यांदा ड्रॅग करायचा आहे. त्यामुळं 4 कॉपी तयार झालेल्या आहेत. इथे Ctrl+Shiftनं एका लाईनमध्ये आलेले आहेत. Ctrl+E मर्ज परत एकदा ड्रॅग करून घ्यायचा आहे. एटअप लागलेला आहे या ठिकाणी. एटअप म्हणजे 8 कॉपी लागलेल्या आहेत. साईज सगळी सेम लावून घ्या आणि मर्ज करून टाकायचं. मर्ज केल्यानंतर इथं Ctrl+P मध्ये जाऊन किंवा फाईल मेनूमध्ये जाऊन प्रिंटला द्यायचं आहे. प्रिंटला देण्यासाठी प्रिंटवरती क्लिक करायचं आहे. प्रिंटवरती क्लिक केली की तुमचा प्रिंटर कोणता आहे तो सिलेक्शन करायचा आहे. या ठिकाणी प्रिंटरचं नाव दिसत आहे तिथे. मग प्रॉपर्टीजवरती जायचं आहे. प्रॉपर्टीजवरती गेल्यानंतर साईज इथं पेजची साईज कोणती होती 4:6 सिलेक्शन करून घ्यायची. पेपर कोणता टाईप्स आहे ज्यामध्ये ग्लॉसी, मॅट, प्लेन पेपर. तर या ठिकाणी प्रीमियम ग्लॉसीवरती क्लिक केलं. प्रिंट हाय क्वालिटीची सोडायची. क्वांटिटी कॉपीची इथे किती हवेत बाबा त्या क्वांटिटी सिलेक्शन करायची. 1 प्रिंट किंवा 2 प्रिंट. ओके म्हणायचं आहे आणि या ठिकाणी ओके केल्यानंतर प्रिंट तुमची प्रिंटरला सोडली जाते. ओके, थँक्यू.